हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण मिसस्पेल्ड वर्ड. त्यामधले आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. त्याचे मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. ओके, आणि तुम्हाला हे वर्ड्स घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. तर बघूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपलाचा इंडिपेंडन्स. सो इंडिपेंडन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन बी, INDEPENDENCE. आणि इंडिपेंडन्स म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय होत असतं, तर स्वातंत्र्य. मराठीमध्ये इंडिपेंडन्स म्हणजे होत असतं स्वातंत्र्य. आणि स्वातंत्र्याचे आता आपण सिनोनिम आणि अँटोनिम बघूया. सिनोनिम्स काय आहेत इंडिपेंडन्सचे? फ्रीडम, लिबर्टी, सेल्फ गव्हर्नमेंट. ओके, सो सिनोनिम्स आहेत इंडिपेंडन्सचे फ्रीडम, लिबर्टी आणि सेल्फ गव्हर्नमेंट. आणि अँटोनिम्स काय आहेत तर डिपेंडन्सी. ओके, डिपेंडन्स किंवा रिलायन्स हे आहेत अँटोनिम्स इंडिपेंडन्सचे. ओके, आणि काय होतं इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य. नेक्स्ट वर्ड आहे कॅलेंडर. कॅलेंडरची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर ऑप्शन सी, CALENDAR. आणि कॅलेंडर म्हणजे पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, दिनदर्शिका. ज्याच्यामध्ये काय होतं, आता जसं इथे काय दिलेलं आहे एक्सप्लेनेशन, कॅलेंडर रिफर्स टू अ चार्ट शोईंग डेज, वीक्स अँड मंथ्स. तर कॅलेंडर मध्ये काय दिलं जातं, डेज, वीक आणि मंथ दिलेलं जातं, जे शो करतं चार्ट मध्ये ते शो करतं काय, डे, वीक आणि मंथ. आणि कॅलेंडर म्हणजे काय होतं, दिनदर्शिका. मराठीमध्ये कॅलेंडरला म्हटलं जातं दिनदर्शिका. जे काय दर्शवते, डे दिवस दर्शवते, वीक दर्शवते आणि मंथ दर्शवते. ओके, आता याचे सिनोनिम्स काय आहेत? कॅलेंडरचे सिनोनिम्स आहेत स्केड्यूल, टाइम टेबल आणि अजेंडा. आणि अँटोनिम्स आहेत मेस, डिसअरे आणि चाओस. ओके, सो कॅलेंडर म्हणजे होतं मराठीमध्ये दिनदर्शिका आणि त्याचे सिनोनिम्स आहेत स्केड्यूल, टाइम टेबल आणि अजेंडा. आणि अँटोनिम्स आहेत मेस, डिसअरे आणि चाओस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मिस्चिअस. मिस्चिअसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, MISCHIEVOUS. मिस्चिअस म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर जो खोडकर असतो, चावट असतो, टवाळ असतो, त्याला म्हटलं जातं मिस्चिअस. सो मिस्चिअसचं मराठीमध्ये मिनिंग होतं खोडकर, चावट किंवा टवाळ. ओके, आणि स्पेलिंग काय आहे करेक्ट मिस्चिअसची? MISCHIEVOUS. यांचे सिनोनिम्स आहेत विक्ट, डिसओबिडियंट आणि इव्हिल. जसे इथे बघा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मिस्चिअसचं. काय आहे मिस्चिअस? मीन्स प्लेफुल ऑर नॉटी. म्हणजे जो काय आहे खूप प्लेफुल आहे, नॉटी आहे, चावट आहे, त्याला म्हटलं जातं मिस्चिअस. इथे प्लेफुल आणि नॉटी हे सुद्धा काय आहे सिनोनिम्स आहेत मिस्चिअसचे. अँटोनिम्स बघूया आता. अँटोनिम्स काय आहेत? ओबिडियंट, गुड आणि इनोसेंट. मिस्चिअसचे सिनोनिम्स आहेत विक्ट, डिसओबिडियंट, इव्हिल, प्लेफुल ऑर नॉटी. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियंट, गुड आणि इनोसेंट. आणि मिस्चिअस म्हणजे काय होतं खोडकर, चावट आणि टवाळ. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मिलेनियम. मिलेनियमची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, MILLENNIUM. इथे काय दिलं आहे एक्सप्लेनेशन खूप साधा दिलं आहे. यामध्ये मिलेनियम हॅज IL अँड N. तर मिलेनियमची करेक्ट स्पेलिंग काय आहे? MILLENNIUM. मिलेनियम म्हणजे काय होते तर 1000 वर्षाचा जो काळ असतो, सेंचुरी असते, त्याला म्हटलं जातं मिलेनियम. ओके, मराठीमध्ये काय होतं मिलेनियम म्हणजे 1000 वर्षाचा काळ, त्याला म्हटलं जातं मिलेनियम. सिनोनिम्स काय आहेत मिलेनियमचे तर 1000 इयर्स, फ्युचर आणि सेंचुरी.
म्हणजे याचे सिनोनिम्स आहेत कशाचे, मिलेनियमचे 1000 इयर्स, फ्युचर आणि सेंचुरी. आणि अँटोनिम्स आहेत डायस्टोपिया. ओके, हे आहे याचं अँटोनिम. काय होतं मिलेनियम म्हणजे 1000 वर्षाचा काळ, म्हणजे 1000 इयर्स, फ्युचर आणि सेंचुरी. मिलेनियमची करेक्ट स्पेलिंग आहे MILLELLIUM. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे रेफरन्स. आता हे तर रेफरन्सची करेक्ट स्पेलिंग नाही आहे, आता इकडे बघूया आपण दिलेली आहे का. ओके, सी इथे ABC, रेफरन्स रेफरन्स. ओके, सी, ऑप्शन सी जी आहे ती करेक्ट स्पेलिंग आहे रेफरन्सची, REFERENCE. रेफरन्स म्हणजे काय होतं, तर रेफरन्स म्हणजे होतं संदर्भ. मराठीमध्ये रेफरन्सला म्हटलं जातं संदर्भ किंवा उल्लेख किंवा एखादी माहिती. ओके, रेफरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे REFERENCE. आणि रेफरन्स म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याचं काय मीनिंग होतं, तर संदर्भ, उल्लेख आणि एखादी माहिती. जसं इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे, रेफरन्स मीन्स मेन्शन ऑर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. रेफरन्स म्हणजे काय होते, जर एखादं मेन्शन केलेलं आहे कुठे, ते काय असतं, रेफरन्स असतं. जसं आपण म्हणतो की आम्ही त्या बुकमधनं हे रेफर केलेलं आहे, किंवा आम्हाला कोणीतरी रेफर केलेलं आहे तुमच्याकडे येण्याकरता, म्हणजे मेन्शन केलेलं आहे. ओके, सो रेफरन्स म्हणजे होते मेन्शन ऑर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आता आपण सिनोनिम बघूया काय होतं. सिनोनिम आहेत, एक तर आहे मेन्शन आणि दुसरं आहे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. दुसरे काय आहे, एक्नॉलेजमेंट. ओके, सिनोनिम्स आहेत मेन्शन ऑर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आणि एक्नॉलेजमेंट. आणि अँटोनिम्स आहेत डिसअप्रुव्हल, लाइंग आणि सेन्श्युअर, हे आहे अँटोनिम्स. नेक्स्ट वर्ड आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, सुंदर होत असतं. मराठीमध्ये काय म्हटलं जातं, ब्युटिफुलला सुंदर. आणि करेक्ट स्पेलिंग आहे ब्युटिफुलची ऑप्शन बी, BEAUTIFUL. मराठीमध्ये ब्युटिफुल म्हणजे होतं सुंदर. लोभस. ओके, लोभस, सुंदर किंवा एकदम आनंद दर्शवणारे जे असते त्याला काय म्हटलं जातं, ब्युटिफुल असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहेत ब्युटिफुलचे, तर अट्रॅक्टिव्ह, प्रिटी, गॉर्जियस आणि क्यूट. अट्रॅक्टिव्ह, प्रिटी, गॉर्जियस आणि क्यूट असे तर बरेचसे आहे. प्रत्येक वर्डचे बरेचसे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत, पण जे जवळपासचे सिनोनिम्स आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. तर ब्युटिफुलचे सिनोनिम्स काय आहेत, अट्रॅक्टिव्ह, प्रिटी, गॉर्जियस आणि क्यूट. आणि अँटोनिम्स काय आहेत, अगली, अनअट्रॅक्टिव्ह, अनप्लीझंट आणि ऑफुल. ओके, अनअट्रॅक्टिव्ह, अगली, अनप्लीझंट आणि ऑफुल हे आहेत ब्युटिफुलचे अँटोनिम्स. ब्युटिफुल मीन्स प्लीजिंग टू द सेन्स ऑर माइंड. एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे, ब्युटिफुल मीन्स प्लीजिंग टू द सेन्स ऑर माइंड. नेक्स्ट आहे वर्ड टुमॉरो. टुमॉरोची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, TOMORROW. ओके, टुमॉरोच्या स्पेलिंग मध्ये काय असते, टुमॉरो हॅज 1 M and 2 R. TOMORROW. टुमॉरो म्हणजे काय होतं, तर उद्या किंवा उद्याचा दिवस. मराठीमध्ये टुमॉरो म्हणजे होते उद्या किंवा उद्याचा दिवस. सिनोनिम्स आहेत मॉर्निंग, मॉर्निंग पण कोणती मॉर्निंग, उद्याची मॉर्निंग. अहेड, अहेड म्हणजे सुद्धा काय होतं, आधी नंतरचं. लॅटर आणि हिअर आफ्टर. ओके, सिनोनिम्स आहेत टुमॉरोचे मॉर्निंग, अहेड, लॅटर आणि हिअर आफ्टर. आणि अँटोनिम्स आहेत येस्टरडे, पास्ट, टुडे आणि प्रेझेंट. ओके, येस्टरडे म्हणजे कालचा दिवस, पास्ट येणारा दिवस. ओके, पास्ट म्हणजे काल झालेला दिवस,
टुडे म्हणजे जो प्रेझेंट मध्ये आहे आणि प्रेझेंट मध्ये सुद्धा आजचा दिवस काय होता. आणि टुमॉरोची करेक्ट स्पेलिंग आहे TOMORROW. नेक्स्ट आहे वर्ड रिसीव्ह. रिसीव्हचं काय आहे, रिसीव्हची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे रिसीव्हची RECEIVE. रिसीव्हचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे, रिमेंबर द रूल I बिफोर E एक्सेप्ट आफ्टर C. ओके, रिसीव्हची करेक्ट स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवा RECEIVE. आणि रिसीव्ह म्हणजे काय होतं मराठीमध्ये, प्राप्त, स्वीकारणे, मिळणे. मराठीमध्ये काय म्हटलं जातं रिसीव्हला, प्राप्त, स्वीकारणे किंवा मिळणे. सिनोनिम्स काय आहेत तर सिनोनिम्स आहेत ऑब्टेन, वेलकम, accept, take, collect आणि gain. ओके, सो सिनोनिम्स आहेत रिसीव्हचे ऑब्टेन, वेलकम, accept आणि टेक आणि कलेक्ट. ओके, गेन. आणि अँटोनिम्स काय आहेत तर अँटोनिम्स आहेत गिव्ह, डिलिव्हर, अवॉइड, डिपोर्ट आणि बानिश. ओके, सो अँटोनिम्स काय आहेत रिसीव्हचे, गिव्ह, डिलिव्हर, अवॉइड, डिपोर्ट आणि बानिश. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओकेजन. सो ओकेजनची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे OCCASION. एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे, ओकेजन हॅज 2 C and 1 S. OCCASION. आणि ओकेजन म्हणजे काय होते तर प्रसंग, संधी, योग्य वेळ किंवा निमित्त. काय होतं ओकेजन म्हणजे मराठीमध्ये प्रसंग, संधी, योग्य वेळ किंवा निमित्त. आता याचे सिनोनिम्स काय आहेत तर सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहेत कॉज, इव्हेंट, अपॉर्च्युनिटी, टाइम. ओके, हे आहेत काय सिनोनिम्स ओकेजनचे. काय आहे कॉज, इव्हेंट, अपॉर्च्युनिटी आणि टाइम. आणि अँटोनिम्स आहेत फेट, कन्क्ल्युजन, इश्यू आणि डिस्करेज. फेट, कन्क्ल्युजन, इश्यू आणि डिस्करेज हे आहेत अँटोनिम्स ओकेजनचे. तर परत एकदा तुम्ही याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जी करेक्ट स्पेलिंग आहे ती परत एकदा वाचून घ्या. मराठीमधले मिनिंग सुद्धा एकदा वाचून घ्या आणि नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड झाले आहेत ते आणि आता जे वर्ड्स चालू आहेत ते सुद्धा एकदा तुम्ही परत रिवाइज करत चला जा, नाही तर आधीचे तुम्ही वर्ड्स विसरून जाल आणि जे रिसेंटमध्ये चालू आहे ते तुम्हाला लक्षात राहत जाईल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.